इंग्लिश स्पीकिंगची डेली प्रॅक्टिस. आज आपण हॅड टू म्हणजे कंपल्सरी एखादी गोष्ट करावीच लागली भूतकाळात ती वाक्य घेणार आहोत. मला जावंच लागलं. मला जावंच लागलं. आय हॅड टू गो. आय हॅड टू गो. आय हॅड टू गो. माझ्याबरोबर तुम्ही 3 वेळा म्हणताय. त्याला जावंच लागलं. त्याला जावंच लागलं. ही हॅड टू गो. ही हॅड टू गो. ही हॅड टू गो. तिला जावंच लागलं. तिला जावंच लागलं. शी हॅड टू गो. शी हॅड टू गो. शी हॅड टू गो. त्याला किंवा तिला जावंच लागलं. त्याला किंवा तिला जावंच लागलं. इट हॅड टू गो. इट हॅड टू गो. इट हॅड टू गो. इट माणसांसाठी वापरत नाहीत, फक्त बाळ किंवा एक मूल असं म्हणताना आपण इट म्हणू शकतो. त्या अर्थी हे वाक्य घ्या तुम्ही. त्यांना जावंच लागलं. त्यांना जावंच लागलं. दे हॅड टू गो. दे हॅड टू गो. दे हॅड टू गो. आम्हाला जावंच लागलं किंवा आपल्याला जावंच लागलं. वी हॅड टू गो. वी हॅड टू गो. वी हॅड टू गो. तुला किंवा तुम्हाला जावंच लागलं. तुला किंवा तुम्हाला जावंच लागलं. यू हॅड टू गो. यू हॅड टू गो. यू हॅड टू गो.